शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू। या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो आहोत। अनेक वचनं दिलीत, वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं। मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदेजी होते त्यावेळेस अनेक तरुणांना शासकीय योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री दूत म्हणून नेमल्या गेलं। त्यांची आता काय स्थिती आहे? 3 महिन्यापासून त्यांना मानधन नाही, वापरलात आणि फेकून दिलात। तरुणांच्या जीवनाशी खेळ चालवलाय। अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे। 31 तारखेपर्यंत मुदत होती, ऑनलाईन अर्ज करायचा होता धान खरेदी केंद्रासाठी, परंतु अद्यापही 50% शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहेत। पण सरकारकडे कोणाला विचारावं? मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतोय। बाकीच्यामध्ये इतर कोमात गेल्यासारखे वागतायत। त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही। 4 मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 15-20 दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत? मंत्रिमंडळामध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहेत, मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहेत, अधिकारावरून भांडणं सुरू आहेत। त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे। मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच, कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेलेत। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं। पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिक कराचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे। मला तर